एक कॉन्सन्ट्रेशन आहे की बा कमीत कमी 4 तिकीट तरी आमचं निघायला पाहिजे आणि निघणाऱ्या तिकीट आहेत आमच्या त्या. आणि आमच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे की बा निवडणूक लागली आणि 22 कार्यकर्त्यांना आम्ही पदाधिकाऱ्यांना आम्ही तिकीटं दिलेलं आहे. हो, मनसे आंदोलक चेहरा आहे. मुंबईमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. नागपुरात का बरं आपण शिवसेनेचं बरोबर युती नाही झाली? आमचं बोलणं झालं होतं शिवसेनेचे जिल्हा प्रमुख त्यांच्यासोबत आणि संपर्क प्रमुखासोबत, पण काही कारणास्तव काही वेळ निघून गेला आणि आमचे कार्यकर्ते वाट बघत होते. पण त्याच्यामुळे जर एका त्यांची युतीचं चालू होतं काँग्रेससोबत, तर त्या काँग्रेससोबतच्या युती त्यांची वेळेवर तुटली असेल. पण आम्हाला त्यांनी त्यावेळेस संपर्क केला नाही. आम्ही संपर्क केला होता पण त्या संपर्काचा आम्हाला फायदा झाला नाही. म्हणून आम्ही शेवटी आमच्या उमेदवारांना आम्ही तिकीट दिली आणि त्यांना लढायला तयार केलं. भाऊ, तुम्ही काय बोलाल? जर ठरवलं तर आताही मैत्रपूर्ण लढत होऊ शकते. आपण तिथे पाठिंबा देऊ शकतो जिथे आपले उमेदवार नाही होत तिथे. जिथे उमेदवार नाही तिथे तर निश्चितच आपण पाठिंबा देऊ शकतो. पण काही प्रभागामध्ये असं आहे की त्यांची उमेदवार आहे आणि त्यांच्या विरोधात आमची उमेदवार आहे, तर तिथे आता सध्या तरी काहीच करू शकत नाही. परंतु आमच्या अनेक ठिकाणी चांगल्या लढत आम्ही नागपूर शहरात नक्कीच देणार आहे. आमच्याकडे अनेक असे चेहरे आहे की जे आता विजय खेचून आणू शकतात. अशा पद्धतीने आमचं सगळ्यांचं काम चालू आहे. आमचं आता पुढे प्रचाराची आता रणधुमाळी सुरू झाल्यावर आणखी मोठ्या प्रमाणात आणखी जोशामध्ये आम्ही प्रचारासह तयार राहू. भाऊ, भविष्यामध्ये नागपुरामध्ये शिवसेना अधिक मनसे एकत्र येऊ शकते का? तशी युती तिथं झालेली आहे. आम्ही स्थानिक लेवलवर आमचा पण असा विचार आहे का समोरच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू नागपुरात सुद्धा एकत्र राहतील. भाऊ, ज्या ठिकाणी आपले उमेदवार उभे नाही आहेत अशा वेळेस आपण शिवसेनेला पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे का? त्या संदर्भात काय बोलणी सुरू आहे? त्याच्याबद्दल अजूनपर्यंत आम्ही ठरवलं पण नाही आणि बोलणी पण नाही झालं. पण आताच मला 5 मिनिटा पहिले त्यांच्या जिल्हा प्रमुखाचा फोन आला होता. त्यांचा स्वतःचा फॉर्म आपला प्रचार रॅलीचा नारळ फुलाचा आहे. तर विशाल तू पण ये म्हणून सांगितलं त्यांनी मला. तर होऊ शकते आता चर्चा करून आम्ही सर्व मिळून जाऊ शकतो तिथे. चित्र कसं राहणार एकंदरीत? छान चित्र राहणार. नागपूरमध्ये आमचं प्रेझेंटेशन यावेळेस खूपच चांगलं राहणार. कारण नागपूर शहरात जर सीटा कोणाची येऊ, कोणताही पक्ष 50 सीटावर घेऊन बसू, 80 सीटावर घेऊन बसू, पण नागपूर शहरात मनसे सोबत घेतल्याशिवाय सत्ता बसणार नाही. काय कसं चित्र राहणार एकंदरीत? अतिशय चांगल्या उत्साहामध्ये आम्ही सगळे लढत आहे. आता मागील 8-9 वर्षानंतर आता निवडणुका लागल्या, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निश्चितच उत्साहाचं वातावरण आहे. आणि आता नक्कीच आम्ही चांगल्या जागेवर आम्ही प्रयत्न चालू आहे. आणि 100% आम्हाला माहिती आहे की आम्ही जे गेल्या अनेक वर्षामध्ये आंदोलन रस्त्यावर उतरून केलेलं आहे, जे कुठल्याही पक्षाने केलं नाही, त्याचं नक्कीच लोक मतदानातून उत्तर देतील असं आम्हाला वाटतं. काय तुम्ही मतदारांना आवाहन करणार? नाही, मतदारांना आम्ही हे आवाहन करतो की प्रत्येक वेळी जेव्हा मराठी माणसावर आणि हिंदू लोकांवर जेव्हा अन्याय होतो किंवा सामान्य नागरिकांवर अन्याय होतो, त्यावेळेस तुम्हाला मनसे आठवते किंवा मनसेकडे तुम्ही धावत येता, एक मदत मागता. तर ते जर मदत तुम्हाला आम्ही करत असेल, कोणत्या आंदोलनातून करत असेल, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जेही प्रयत्न आम्ही करत असेल, आमच्यावर केसेससुद्धा घेतो आम्ही. आमचे सर्व कार्यकर्ते किंवा आमचे पदाधिकारी सर्व आम्ही आपल्या अंगावर केसेससुद्धा घेतो त्यांच्याकरता. जर एवढ्या सर्व गोष्टी आम्ही सत्तेत नसताना किंवा आमचा एखादा पदाधिकारी किंवा उमेदवार नसताना किंवा एखादा नगरसेवक नसताना आम्ही करत आहे, तर आमच्या लोकांना तुम्ही हाऊसमध्ये पाठवून पहा. नाही तुम्हाला नागपूर शहरात बदल दिसला तर आम्हाला तुम्ही म्हणून द्या. एवढी मी तुमच्या मार्फत मतदारांना आवाहन करतो. बढिया, डायरेक्ट लाईव्ह डाल दिया.